नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोकुळचं मुंबईतील मार्केटिंग सक्षम करण्यासाठी सिडकोची 5 एकर जागा देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। नव्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांना यश। विमानतळ विस्तारीकरणासाठीच्या भूसंपादनासाठी खातेदारांना महसूल विभागाकडून नोटीस। नामदार सतेज पाटील यांच्या आदेशानंतर प्रक्रिया गतिमान। ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाच्या उपाययोजनांना सहकार्य करा। जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडेंचं आवाहन। आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 1605 नवे रुग्ण, 1727 जणांना मिळाला डिस्चार्ज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 570 पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली। या समितीने आज आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात 5 मे रोजी सुनावणी झाली। या सुनावणीत राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं। या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने 11 मे 2021 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधी तज्ज्ञांची समिती नेमली होती। आज या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते। आता विधी तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसी पाहून सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका नव्याने मांडण्याची शक्यता आहे। मुंबई ही गोकुळ दूध संघाची मोठी बाजारपेठ आहे। मुंबईमध्ये विक्री होणाऱ्या दुधाच्या पॅकिंगसाठी यंत्रणा उभारण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आणि नूतन संचालकांनी शासनाकडे मागणी केली। याची तत्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाशी इथं सिडकोच्या माध्यमातून गोकुळला 5 एकर जागा देण्याची घोषणा केली। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या नूतन संचालक मंडळानं काल गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळच्या संचालक मंडळानं गोकुळ संघासमोर असणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली। यामध्ये गोकुळच्या मुंबईतील दररोजच्या दूध विक्रीचा विचार करून दूध पॅकिंगसाठी शासनानं 10 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तातडीनं सिडकोची 5 एकर जागा गोकुळला देण्याची घोषणा केली। ही जागा मिळाल्यामुळे गोकुळला मुंबईतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठीची यंत्रणा विकसित करणं सोपं होणार आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं गोकुळ हा अमूलच्या तोडीचा ब्रँड बनवू असं आश्वासन दिलं होतं। गोकुळला मुंबईत जागा मिळणं हे त्या आश्वासनपूर्तीच्या दिशेनं पडलेलं एक आश्वासक पाऊल मानलं जातंय। आता राज्यासाठी आनंदाची बातमी। देवभूमी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत। येत्या 2 दिवसात राज्यातील ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। मान्सून लक्षद्वीप, केरळ किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आणि तामिळनाडूचा काही भाग तसंच बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलाय। अनुकूल वातावरणामुळे सध्या मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने सुरू आहे।
येत्या 2-3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ KS होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागामध्ये, महाराष्ट्र, गोव्यातील भागांमध्ये तसंच आणखी काही भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अपेक्षित वेगानं कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकरित्या बाहेर पडू नये असं आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलंय. ग्रामीण भागातील संसर्ग कमी व्हावा यासाठी पोलीस दलानं सुरू केलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. कोल्हापूर जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी अजूनसुद्धा 15% आसपास आहे आणि अंदाजे रोज 1500च्या आसपास केसेस या येत आहेत. लॉकडाऊन सुरू आहे गेले 2 महिन्यापासून. कडक लॉकडाऊन आपण आठवडाभरमध्ये केला होता आणि कडक लॉकडाऊन उठल्यावरती मागील 2 आठवडे ज्याप्रमाणे गर्दी रस्त्यावरती होत आहे त्याच्यावरती पोलीस विभाग म्हणून आम्ही एन्फोर्समेंटची कारवाई करत आहोत. आज पावे तो 1 लाखाच्या वरती लोकांवरती दंडात्मक कारवाई असेल, मोटर व्हेकल कायद्याप्रमाणे कारवाई असेल किंवा मास्क न वापरल्यामुळे कारवाई असेल झालेली आहे. जर आपण बघितलं तर हे प्रमाण आपल्या लोकसंख्येच्या फक्त 2% आहे. याचा अर्थ हा आहे की आपले 90-95% लोक हे निर्बंध पाळत आहेत, पण जे 2%, 5% लोक जे निर्बंध पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला पॉझिटिव्हिटीचा रेट अजून पण ज्या प्रमाणात खाली यायला पाहिजे तो आलेला दिसून येत नाही. आता आपण कोरोनाच्या संक्रमणाच्या साखळीमध्ये शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. आता आपला पॉझिटिव्हिटी रेट मागील 2 आठवड्यांपासून कमी येतोय, परंतु तो ज्या गतीने खाली आला पाहिजे त्या गतीने खाली येताना दिसून येत नाही. आणि त्याची प्रामुख्याने कारणं जी आपणही बघत असाल, कारण नसताना घराबाहेर पडणे, लहान मुलांना घेऊन भाजी मार्केट, बेकरी या ठिकाणी येणे, गरज नसताना रोज भाजीसाठी बाहेर पडणे, अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे रस्त्यावरची गर्दी आणि तिथून वाढणारं संक्रमण जे आहे ते कमी होताना दिसत नाही आहे. यासाठी माझी सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे की आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आता संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. बाहेर पडताना मास्क कंपल्सरी घालणं गरजेचं आहे, सॅनिटाईज करणं गरजेचं आहे आणि कारण नसेल तर बिलकुल घराबाहेर पडू नये. कोल्हापूर महानगरपालिकेनं 2021-22 या वर्षासाठीची घरफाळा बिलं तयार केली आहेत. ही बिलं महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 30 जूनपर्यंत ही बिलं भरणाऱ्या नागरिकांना घरफाळ्यामध्ये 6% सवलत देण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना 6% सवलत देण्याची योजना महानगरपालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं किंवा नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3:30 या वेळेत मिळकतधारकांना करांचा भरणा करता येणार आहे. ऑनलाईन भरणा करताना काही अडचण आली तर 0231 254 0988 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन घरफाळा विभागाकडून करण्यात आलंय. कोरोना महामारीत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधाप्रमाणेच म्युकरमायकोसिस साठीच्या औषधाचं नियंत्रण सुद्धा केंद्र सरकारकडेच आहे. केंद्र सरकारनं या औषधाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सध्या म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड सुरू असल्याचं सांगितलं. याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रानं या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. 7 इंजेक्शन किमान लागतात. आता बाकीचे इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्याची पत्नी रोज टाहू पळाली, ते पेपर येण्यासाठी ते महाग. तर म्युकरमायकोसिसचं इंजेक्शनचा पुरवठा हा केंद्र सरकारनं तात्काळ सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं ऑक्सिजनचे पुरवठा त्यांनी ताब्यात घेतला आणि ऑक्सिजनच्या नियंत्रणामध्ये ढिलाई केली, आपल्या भाजपच्या शासित प्रदेशाला जास्त पाठवलं, तसंच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीतही झालं आणि मृत्यूचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये वाढण्याचं कारण ते. आणि आता सुद्धा म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचं संपूर्ण नियंत्रण त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याला पेशंट जास्त आहे आणि म्हणून तात्काळ या औषधाचा पुरवठा होण्याची आवश्यकता आहे.
यावेळी साऊंड कास्टिंग कंपनीनं नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कोविड सेंटरसह अन्य सेंटरना हे कॉन्सन्ट्रेटर देणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. या बैठकीत तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित शिंदे यांनी माहिती सादर केली. या बैठकीला शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, संजय ठाणेकर आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर एस न्यूजच्या सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशा स्वयंसेविका या आरोग्य व्यवस्थेच्या कणा म्हणून काम करतायत. करवीर तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या पूजा शिंदे यांनी आपल्या कामातून हे सिद्ध करून दाखवलंय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य पत्रिकेनं पूजा शिंदे यांच्या कामाची दखल घेतली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य पत्रिकेत पूजा शिंदे यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. 4 वेळा तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकेच्या पुरस्कारासह जिल्हा पातळीवर सुद्धा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित झालेल्या पूजा शिंदे यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामाची आता राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका म्हणून काम करताना आरोग्य विभागाची सर्व उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पूजा शिंदे यांच्यासाठी अन्य आशा स्वयंसेविकांप्रमाणेच कोरोना संक्रमणाचा काळ कसोटीचा ठरला. पूजा शिंदे या शिंदेवाडी गावात काम करतात. त्या गावात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित आढळून आले होते. 4 वर्षाच्या बालकासह सुमारे 30 मुलं कोरोनाबाधित झाल्यानं गाव आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण या काळात सर्व यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून आशा स्वयंसेविका पूजा शिंदे काम करत होत्या. या काळात त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय बाधित झाले होते. पण यातून बाहेर पडत त्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी कंबर कसली. वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी खलिपे, डॉक्टर संगीता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गट प्रवर्तक शुभांगी चेचर, राधा पाटील, आरोग्य सेविका DS कासार यांच्या सहकार्यातून पूजा शिंदे यांनी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यात मोठं योगदान दिलं. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर सरपंच रंजना पाटील, ग्रामसेविका शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा शिंदे यांनी गावातील 45 वर्षावरील ग्रामस्थांचं 100% लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. पूजा शिंदे यांच्या या प्रयत्नामुळे शिंदेवाडी गाव हे वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील माता आणि बालमृत्यू नसणारं गाव ठरलंय. आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या पूजा शिंदे यांनी आपल्या तुटपुंजा मानधनातून पूरग्रस्तांना मदत करत सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलंय. आरोग्यवर्धिनी वडंगे अंतर्गत उपकेंद्र वाकरे अंतर्गत शिंदेवाडी गावामध्ये गेली 11 वर्षे मी करत आहे. लसीकरण किशोर मुली, वयोवृद्ध, परत स्तनदा माता, गरोदर माता यांचं काम ही अतिशय चांगल्या प्रकारे मी करते. तसेच पूरग्रस्त यांना वेळोवेळी स्थलांतर करण्याचे मार्गदर्शन मी पंचायती सरपंचांना सांगते, पंचायत समिती सदस्य किंवा सरपंचांना सांगते. तसेच आता ह्या अलीकडं कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामध्ये लोकांना जनजागृती म्हणून मी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, हँड ग्लोव्ज, परत 1 फुटाचं अंतर कसं ठेवायचं ते सांगते. वेळोवेळी त्यांना जनजागृती करून मी हा संदेश देते. त्याबद्दल शासनाने मला हे माझी कामाची दखल म्हणून, पोचपावती म्हणून मला हा आता राज्यस्तरीय पुरस्कार आता जाहीर केला आहे. त्यामध्ये मी सर्व आरोग्य स्टाफ, वैद्यकीय अधिकारी और जिल्हा परिषद चे खूप आभारी आहे. गाव निरोगी राहावं यासाठी पूजा शिंदे करत असलेल्या धडपडीची आरोग्य विभागानं दखल घेतल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. पूजा शिंदेंप्रमाणेच सर्व आशा स्वयंसेविकांनी काम केलं तर आरोग्य व्यवस्था सुदृढ व्हायला नक्की मदत होईल. शिंदेवाडीहून एस न्यूजसाठी बाजीराव तळेकर.
नामदार सतेज पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। या निर्देशानंतर महसूल विभागाची यंत्रणा कामाला लागली असून 1500हून अधिक खातेदारांना नोटीस काढण्यात आल्यात। विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त 64 एकर जमिनीचं भूसंपादन रखडलं होतं। नामदार सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी 4 दिवसांपूर्वी बैठक घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश दिला होता। त्यानंतर महसूल विभागानं गडमुडशिंगी सज्जातील 1500हून अधिक खातेदारांना नोटीस बजावल्यात। करवीर भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाकडून 10 जून ते 12 जून या कालावधीत जमिनीची मोजणी होणार असून त्यासाठी खातेदारांना उपस्थित राहण्यासाठी सूचित करण्यात आलंय। गडमुडशिंगी आणि न्यू वाडदे इथल्या खातेदारांच्या जमिनींचं भूसंपादन करण्यात येणार आहे। सदर जमीन भूसंपादित करीत असताना मोजणीच्या नोटिसा ह्या उपअधीक्षक भूमिलेख करवीर यांच्याकडून इकडील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत। तरी सर्व खातेदारांना संबंधित खातेदारांना कळवण्यात येते की त्यांनी सदरच्या नोटिसा मुडशिंगी चावडीमधून घेऊन जाण्याच्या आहेत। तसेच मोजणी कामी दिनांक 10 जून ते 12 जून या कालावधीमध्ये प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहण्याचे आहे। पेठ वडगाव मधील कुडाळकर हॉस्पिटलकडून मनमानी पद्धतीनं होणाऱ्या बिल वसुलीकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करतीये असा आरोप शिवसेनेनं केलाय। शिवसैनिकांनी आज भीक मागो आंदोलन करत याचा निषेध केला। नगरसेवक संदीप पाटील यांच्यासह कुडाळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सकाळी कुडाळकर हॉस्पिटल समोर बसून भीक मागो आंदोलन करण्यात आलं। यावेळी तक्रारदार नितीन जाधव यांनी हॉस्पिटलनं बिलाची पूर्ण रक्कम भरून घेतली पण प्रत्यक्षात पावती कमी रकमेची दिली। तक्रार केल्यानंतर बिलं ऑडिटसाठी पाठवली आहेत असं सांगितलं। नगरसेवक संदीप पाटील यांनी कुडाळकर हॉस्पिटल विरुद्ध लेखी 7 तर तोंडी 20 तक्रारी केल्यात। या तक्रारींची दखल घेतली जात नसल्यामुळे तक्रारदारांवर भीक मागण्याची वेळ आली आहे असं सांगत हॉस्पिटल विरुद्धचा शिवसेनेचा लढा सुरूच राहील असं स्पष्ट केलं। विशाल पाटील, भूषण सालकर, रोहन सुनगार, उमेश पाटील, सागर साखळकर, विशाल दोरकर, शकील पटवेगार यांच्यासह शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला। सध्याच्या निर्बंधांच्या काळात आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलकांवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान नगरसेवक संदीप पाटील यांनी डिस्चार्ज घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची दिशाभूल करून ऑडिओ क्लिप करत कुडाळकर हॉस्पिटलची बदनामी केल्याची तक्रार डॉक्टर सूरज कुडाळकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे अधिक तपास करतायत। कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामधून खतं, बियाणं यांची जादा दरानं विक्री करण्याचे प्रकार घडतायत। अशा केंद्रांवर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या भरारी पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतं आणि बियाण्यांची मागणी वाढली आहे, पण टंचाई असल्याचं भासवत कृषी सेवा केंद्रांकडून वाढीव दरानं खतं आणि बियाण्यांची विक्री होत असल्याचं दिसून येत आहे। कृषी विभागाकडे याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयाकडून भरारी पथकं नेमत जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आलंय। यामध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळलेल्या 18 कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। या नोटीसवर सुनावणी होऊन करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथल्या अंबाई आणि दिंडनेरली इथल्या स्वराली या 2 तसंच पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या शेती सहकारी संघाचा परवाना निलंबित करण्यात आलाय। काही शेती सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। कृषी विभागाचं धाडसत्र आणि निलंबनाच्या कारवाईमुळे शेती सेवा केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे। पत्रकार गिरीश कुबेर यांचं रेनिसान्स स्टेट द अनरियल स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयीच्या बदनामीकारक मजकुरामुळे या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी इतिहास संशोधक, विविध संघटना तसंच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या मागणीचा विचार करून या पुस्तकातील मजकुरासंदर्भात इतिहास अभ्यासकांची समिती नेमून योग्य ती कारवाई करावी, तसंच तोपर्यंत पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आलंय। नुकतंच
महाराष्ट्रामध्ये एक विवादपूर्ण पुस्तक पत्रकार गिरीश कुबेर यांचं पुढे आलेलं आहे. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल तुलनात्मक लिखाण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये वास्तविक पाहता दोघांचाही कालखंड वेगळा होता, त्यावेळेची राजकीय स्थिती वेगळी होती. असं असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांमध्ये सहनशीलता कमी होती, त्याचबरोबर त्यांचं परराष्ट्रीय धोरण चांगलं नव्हतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी गादी मिळवण्यासाठी संपूर्ण साम्राज्यामध्ये रक्तपात घडवून आणला. अशा प्रकारचं एक अयोग्य लिखाण याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे, वादग्रस्त लिखाण याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि तमाम शिवप्रेमींच्या, इतिहासप्रेमींच्या आणि हिंदुत्वनिष्ठांच्या भावना दुखावण्याचा प्रकार पत्रकार गिरीश कुबेर यांनी केलेला आहे. या पुस्तकाचं नाव आहे रेनिसान्स स्टेट, द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र. अशा प्रकारचे पुस्तक आहे. अशाच प्रकारचे मदर तेरेसा यांच्याबद्दल संपादकही लिखाण केल्यानंतर ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून अगदी लगेचच पहिल्या पानावरती गिरीश कुबेर यांनी माफी मागितली. तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने आम्ही मागणी करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचं तुलनात्मक लिखाण असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असेल याच्याबद्दल लवकरात लवकर तत्काळ माफी मागावी आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावरती बंदी आणावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे. त्याच धर्तीवर कोरोना मुक्तीबाबत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं. जिल्ह्यातील सर्व प्रभाग समिती, ग्राम समिती अध्यक्ष, प्रभाग आणि ग्राम समित्यांचे सर्व सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्याकडे उपलब्ध झालेल्या लसीच्या 19,000 डोसचा 60 वर्षावरील नागरिकांसाठी वापर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक गावात महानगरपालिका क्षेत्रात महा ई सर्व्हे सुरू करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुक्तीबाबत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केलं. यावेळी कोरोनाला गावच्या वेशीवर थोपवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध उपायांची माहिती सरपंचांनी दिली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी आदी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीनं कार्यरत राहून काम करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केलं. त्या इंगळी इथं आढावा बैठकीत बोलत होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बेबी महामुनी यांनी इंगळी गावाला भेट देऊन कोरोना महामारीबाबत आढावा घेऊन योग्य त्या सूचना केल्या. यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ग्रामदक्षता समितीनं जागरूकपणे काम करत आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्याचं काम करावं असं सांगितलं. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, मास्कचा वापर न करणारे तसंच नियमभंग करून व्यवसाय करणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी सूचना गायकवाड यांनी केली. यावेळी पोलीस पाटील जावेद मुल्ला, आरोग्यसेवक विकास सोनुले, ग्रामसेवक बाबूराव सूर्यवंशी आणि आशा वर्कर आदींनी कोरोनाच्या रुग्णांबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक बेबी महामुनी यांनीही उपस्थितांना कोरोना रुग्णवाढ थांबवण्याबाबत मार्गदर्शन केलं. या बैठकीला सरपंच शालन पाटील, उपसरपंच विठ्ठल गाताडे, पंचायत समिती सदस्या वैजयंती अंबी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, उमेश शिंदे, केशव पाटील, राहुल अंबी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी विविध 5 ठिकाणाहून जलसंकलन करण्यात आलंय. हे जल अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे सुपूर्द करण्यात आल्याचं हायकर्सचे सागर पाटील यांनी सांगितलंय. रायगडावर खासदार संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होतो. रायगडावर यावर्षी 6 जूनला 348वा राज्याभिषेक सोहळा साधेपणानं साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून जल आणण्यात आलंय. 12,073 फूट उंचीवरचं हे ठिकाण आहे.
तुंगनाथ मंदिरासह कोल्हापूर हायकर्सच्या 19 जणांच्या टीमनं महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर, गंगा नदी, पन्हाळगड, दुर्गेश्वर लिंगाणा या ठिकाणाहून जल संकलित केलं असल्याचं हायकर्सचे सागर पाटील यांनी सांगितलं. या मोहिमेत अमर शिंदे, तेजश्री भस्मे, अक्षय पाटील, कश्मीरा सावंत, अजिंक्य पाटील, इंद्रजित मोरे यांच्यासह 19 जण सहभागी झाले होते. पन्हाळा तालुक्यातील आसगाव इथल्या भैरव विद्यानिकेतनमध्ये कुंभी धामणी संस्थेच्या पुढाकारातून मोफत कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय. हे सेंटर नुकतंच रुग्णसेवेत रुजू करण्यात आलं. शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी आणि कळेसावर्डे धरण सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. कुंभी धामणी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजित पाटील यांनी या सेंटरचा पन्हाळा, करवीर आणि गगनबावडा या तालुक्यातील लोकांना फायदा होणार असल्याचं सांगितलं. ऑक्सिजन बेडसह 30 बेडच्या या सेंटरची क्षमता लवकरच 50 बेडपर्यंत वाढवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार असल्याचं डॉक्टर अजित पाटील यांनी सांगितलं. यावेळी गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे, इंद्रजित पाटील, बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा, सोळेचे सरपंच कृष्णात पाटील, कोदवडेचे सरपंच नारायण ढेरे, श्रीकांत पाटील, डॉक्टर तानाजी पाटील, एस पाटील यांच्यासह कुंभी धामणी सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. ख्रिश्चन समाजासाठीच्या दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर शहरातील ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठी जुना बुधवार पेठेतील ब्रह्मपुरी परिसरात सुमारे 20 गुंठे जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. पीरजादे कुटुंबियांच्या मालकीच्या या जागेसाठी त्यांनी TDR देऊन ही जागा दफनभूमीसाठी ताब्यात द्यावी असं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून नामदार एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं. प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दफनभूमीसाठी जागा देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील रवींद्रनाथ टागोर वाचनालय परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय. अपघातांना नियंत्रण देणारा हा खड्डा बुजवावा अशी मागणी सातत्यानं होतीये. नगरपालिका प्रशासनानं मात्र याबाबत अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही. काही दिवसांपूर्वी गॅस पाईपलाईन आणि पाणी योजनेच्या पाईपसाठी रवींद्र टागोर वाचनालय परिसरात खोदाई करण्यात आली होती. या ठिकाणचं काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा योग्य पद्धतीनं बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे इथं रस्ता खचून मोठा खड्डा तयार झालाय. अपघाताला निमंत्रण देणारा हा खड्डा तातडीनं बुजवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान अमृत भोसले यांच्यासह नागरिकांनी केली आहे. परंतु नगरपालिका प्रशासनानं अद्याप या मागणीची दखल घेतलेली नाही. नगरपालिका प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यावरच जागं होणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. देशात कोरोनानं थैमान घातलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना IPL आणि ऑलिम्पिक यापैकी कोणता खेळ बघणार असं विचारतात. पण जर जीवनाची शाश्वतीच नसेल तर खेळ कुणी पाहायचा असा सवाल उपस्थित करत पंतप्रधानांनी लसीकरणाला प्राधान्य द्यावं असा टोला नामदार हसन मुश्रीफ यांनी लगावलाय. ते कसबा वाळवे इथं कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते. राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य प्रतिष्ठान आणि राजगोविंद इंडियन गॅस यांच्या वतीनं कसबा वाळवे इथं 50 बेडचं माजी आमदार स्वर्गीय नामदेवराव भोईटे मोफत कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय. नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे सेंटर रुग्णांसाठी खुलं करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी उपरोधिक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. नामदार हसन मुश्रीफ यांनी या सेंटरसाठी हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील आणि बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे यांनी कोविड केअर सेंटरला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
कोविड सेंटरचे संयोजक सचिन पाटील यांनी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचा मानसपुत्र या नात्यानं रुग्णसेवा करण्यासाठी मोफत कोविड सेंटर सुरू केल्याचं सांगितलं. यावेळी पंचायत समिती सभापती वंदना हळदे, उपसभापती मोहन पाटील, युवराज वारके, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेटे, डॉक्टर मिलिंद कदम, डॉक्टर स्वाती चौगले, नानासाहेब पाटील, उत्तम फराकटे आदी मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबद्दल. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नव्या 1605 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 1727 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 34 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 15,771 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. लाचखोरी प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक जनार्दन जाधव यांच्याकडे 30,56,000 रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून जाधव, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अँटी करप्शनचे DYSP आदिनाथ बुधवंत यांनी सांगितलं. काल आम्ही लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे जनार्दन दगडू जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध 24/4/2017 सापळा गुन्हा दाखल होता. त्याच्यावरून त्यांची ओपन इन्क्वायरी सुरू करण्यात आली होती आणि ओपन इन्क्वायरीमध्ये त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 48.71 उत्पन्न हे जास्त मिळून आलेलं आहे. त्यावरून आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील बोडके गल्लीमधील द ग्रेट मराठा मंडळाचे कार्यकर्ते कुणाल बोडके आणि GTPL SPN डिजिटल नेटवर्कचे ऑपरेटर रणजित आडसुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला 6,000 शेणी दान करण्यात आल्या. शेणीदान करताना राजू आडसुळे, विनय जाधव, केदार बोडके, कुणाल बोडके आदी उपस्थित होते. टेमलाईवाडीमधील नामदार सतेज पाटील फाउंडेशनच्या वतीनं भटक्या गायींना चारा दिला जातोय. आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1.5 महिन्यापासून हा उपक्रम राबवण्यात येतोय. महेश सोनुले, महिपती महेकर, राजू सोनुले, काका पाटील, एकनाथ काशीद, बाबासाहेब कोडोले, स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि D अण्णा ग्रुप यांचं या उपक्रमासाठी सहकार्य लाभतंय. कोल्हापुरातील माळी कॉलनीतील विठ्ठल भोसले यांनी पंचगंगा स्मशानभूमीला शेणी, मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देत पत्नीच्या स्मृती जपल्या. दिवंगत शालन भोसले यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून विठ्ठल भोसले यांनी हा उपक्रम राबवला. पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदान करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. माळी कॉलनीतील विठ्ठल भोसले यांनी सुद्धा यामध्ये योगदान दिलंय. त्यांनी स्मशानभूमीसाठी 6,651 शेणी दान केल्या. त्याचबरोबर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरही उपलब्ध करून दिलं. स्मशानभूमीचे अधीक्षक अरविंद कांबळे यांच्याकडं ही मदत सुपूर्द करण्यात आली. पत्नी शालन भोसले यांच्या 1 जून या जन्मदिनाचं औचित्य साधून विठ्ठल भोसले यांनी जपलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकाचा विषय ठरली आहे. मदत देताना अनिल कदम, सविता भालकर, रमेश पुरेकर, कृष्णात गोटखिंडे, किशोर पालोजी, रमेश पोवार, सिद्धाजी चौगुले, श्यामसुंदर चव्हाण, संदीप मृदुंगे, वत्सला पवार, संदीप पाटील आदी उपस्थित होते. निवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर AB माळवी यांनी राधानगरी आरोग्य विभागाला 55,000 रुपयांचं वैद्यकीय साहित्य भेट दिले. तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी आणखी एक कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं ही मदत देण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यात सध्या 280 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यासाठी 4 कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. राधानगरीमधील निवासी शाळेमध्ये 5वं केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं.
या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. गोडाळगावचे सुपुत्र निवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर A.B. माळवी, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमित माळवी, डॉक्टर ज्योती माळवी यांनी या केंद्रासाठी 55,000 रुपयांचं वैद्यकीय साहित्य प्रदान केलंय. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर R.R. शेट्टी, तहसीलदार मीना निंबाळकर आणि गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं. मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत तरस सदृश्य प्राण्यानं शिरोली दुमाला इथं बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात 11 बकऱ्यांचा मृत्यू झाला असून 4 बकरी गायब आहेत. शिरोली दुमाला गावच्या पश्चिम दिशेला गुरवाची खडी परिसरात एकनाथ पाटील यांच्या आंब्याच्या बागेतील शेतामध्ये सावरवाडीच्या रघुनाथ विठ्ठल गावडे यांचा बकऱ्यांचा तळ गेल्या 8 दिवसांपासून बसला होता. गुरुवारी रात्री पाऊस सुरू झाल्यामुळं रघुनाथ गावडे हे शेजारच्या एका शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान तरस सदृश्य हिंस्त्र प्राण्यानं कळपावर केलेल्या हल्ल्यात 11 बकरी ठार झाली तर 4 बकरी गायब आहेत. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वनविभागाचे अधिकारी डॉक्टर A.S. इंगळे, डॉक्टर A.S. माने, वनरक्षक रुकेज मुल्लानी, वनरक्षक राहुल जोलवान, वनपाल विजय पाटील, वनपाल बाळासाहेब कोळेकर, बाबासाहेब धनगर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. धनगर बांधवांना अशावेळी मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करावी अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली आहे. राधानगरीसह 25 गावं आणि वाड्या वस्त्यांसाठी असलेल्या राधानगरी ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरू केल्यापासून इतर रुग्णांवरील उपचार बंद करण्यात आले आहेत. यामुळे इतर आजार असलेल्या गरीब रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. या रुग्णालयात अन्य आजारांच्या रुग्णांवर सुद्धा उपचार सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भाटळे यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत नसल्यामुळं रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांकडे जावं लागतंय. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. आरोग्य विभागानं तातडीनं ग्रामीण रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा राजेंद्र भाटळे यांनी दिलाय. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणपती गवळी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलंय. राधानगरी गावची 10,000 लोकसंख्या आहे, त्यामुळे लोकांची आरोग्याची अतोनात मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. लोकांना येथून सोळांपूर किंवा तारडे येथे रेफर केले जाते. त्यासाठी आम्ही निवेदन दिले होते. त्या डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे त्यावर काही उपाय केलेले नाहीत. त्या संबंधित आम्ही अधिकाऱ्यांना, तालुका अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित विभागाला सूचना व विनंती केलेली आहे. त्यांनी याचे ताबडतोब पालन नाही केले नसल्यास आम्ही संबंधित विभागावर आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही त्यांना इशारा देत आहोत. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथे एका मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी शॉपीतील मोबाईल, कम्प्युटर, होम थिएटर असा 79,000चा माल लंपास केलाय. गडमुडशिंगी कमानीजवळ मोरिया मोबाईल शॉपी नावाचं मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचं दुकान आहे. 30 मे ते 3 जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील कम्प्युटर, होम थिएटर, UPS बॅकअप बॅटरी, इलेक्ट्रिकल ब्लोअर मशीन, विविध कंपन्यांचे मोबाईल आणि ॲक्सेसरीज असा 79,000 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केलाय. अक्षय माने पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. घरातील विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का बसल्यानं शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम शिवाजी पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला शुभम घरातील पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला विजेचा जोरात धक्का बसल्यानं तो कोसळला. ग्रामस्थांनी त्याला बांबवडे इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शुभम यानं नुकतीच विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. त्याच्या अपघाती मृत्यूमुळं साळशी गावावर शोककळा पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. या इंजेक्शनसाठी नोंदणी केल्यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून त्याचं वितरण केलं जात असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील 106 जणांना आतापर्यंत म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. यापैकी 18 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले,
तर 7 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 81 जणांवर उपचार सुरू आहेत. CPR-मध्ये या आजाराच्या रुग्णांसाठी 3 कक्ष तयार करण्यात आलेत. या आजारावर एम्फोटेरेसिन B या इंजेक्शनच्या रूपानं प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, परंतु या इंजेक्शनचा सध्या कमालीचा तुटवडा आहे. CPR-मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्राधान्यानं इंजेक्शन उपलब्ध होत असलं तरी खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी तिष्ठत बसावं लागतंय. नेमके जिल्ह्याला किती इंजेक्शन उपलब्ध होतात, त्याचं वाटप कसं होतं याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांना काहीच माहिती मिळत नसल्यामुळं ते हवालदिल झालेत. या पार्श्वभूमीवर एस न्यूजनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आत्तापर्यंत जिल्ह्यासाठी 2850 इंजेक्शन उपलब्ध झाले असून रुग्णांच्या मागणीनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून त्याचं वाटप केलं जात असल्याचं सांगितलं. CPR येथे सदर रुग्णांच्यासाठी 3 वॉर्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णांना लागणारा औषध प्रामुख्याने इंजेक्शन एम्फोटेरेसिन B हे महाराष्ट्र शासनाकडून ज्या रुग्णांची नोंद आपण पोर्टलवरती केलेली असते त्या प्रमाणानुसार व उपलब्धतेनुसार आपल्याला त्याचा पुरवठा केला जातो. सदर पुरवठा होणारी औषधं प्राधान्याने आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट असणाऱ्या रुग्णाला, तदनंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिट आहेत त्यांना दिला जातो व उपलब्धतेनुसार शिल्लक राहिलेली औषधं ही आपण खाजगी दवाखान्यामध्ये जे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांच्या गंभीरतेनुसार व तीव्रतेनुसार त्या डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन व आपल्या सिव्हिल सर्जनच्या नावाने पत्र घेऊन आल्यानंतर त्याची आपण नोंदणी करतो व प्राधान्यक्रमानं पहिल्यांदा ज्याची नोंदणी झाली त्यानुसार आपण उपलब्ध असणारी औषधे आपण सदर रुग्णांना देतो. उद्या शनिवारी इंजेक्शनचा साठा नव्यानं उपलब्ध होईल असं डॉक्टर माळी यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करत खानावळ सुरू ठेवल्याप्रकरणी इचलकरंजीतील रिंग रोड परिसरातील एका व्यावसायिकावर गावभाग पोलिसांनी कारवाई केली आहे. गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हॉटेल संगम नावाची खानावळ ही बेकायदा चालू असल्याचे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड टाकले असता त्या ठिकाणी 9 गिरायकांना सदर हॉटेलचे मालक बबन कांबळे व वेटर हे अशा प्रकारे त्यांना जेवण पुरवत असल्याचे आम्हाला आढळून आल्याने सदर हॉटेल संगमवर कोविड कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून एकूण 11 जणांवर सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळचं मुंबईतील मार्केटिंग सक्षम करण्यासाठी सिडकोची 5 एकर जागा देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. नव्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांना यश. विमानतळ विस्तारीकरणासाठीच्या भूसंपादनासाठी खातेदारांना महसूल विभागाकडून नोटीस. नामदार सतेज पाटील यांच्या आदेशानंतर प्रक्रिया गतिमान. ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाच्या उपाययोजनांना सहकार्य करा. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडेंचं आवाहन. आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 1605 नवे रुग्ण. 1727 जणांना मिळाला डिस्चार्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.